सौ मयुरी नरावार, अम्मा न्यूज मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक बातम्या। DWBDNCचे सदस्य ज्यांचे ध्येय खालच्या जातीचे कल्याण आणि विकास आहे। आदिलाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन तुर्क नरसिंह यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले। कंदी श्रीनिवास रेड्डी कॅम्प ऑफिसला भेट देणारे तुर्क नरसिंह KSR यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा गौरव केला। कापसाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहे। घरांमध्ये पांढऱ्या सोन्याचा साठा जमा होत आहे। आजच्या सविस्तर बातम्या। DWDNC सदस्य तुर्क नरसिंह म्हणाले की सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी खालच्या जातीच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी काम केले पाहिजे। आदिलाबाद जिल्हा केंद्रातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संबंधित विभागाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला। केंद्र व राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी आणि नवीन शिक्षण पद्धती याबाबत आढावा बैठक घेण्यात आली। अनेक विषयांवर सखोल चर्चा होऊन निर्देशने देण्यात आली। विशेषतः SC, ST, BC आणि अल्पसंख्याकांच्या विकासाला पाठिंबा देण्याचे आणि कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची काळजी घेण्यात आल्याचे निर्देश त्यांनी दिले। त्यांना विकासासाठी फळे भटक्या विमुक्त जाती कामगारांना द्यायची आहे। तसेच त्यांना नवीन शिक्षक प्रणाली लागू करण्यासाठी सक्रिय पावले उचलायची आहे। public servant అంతా నిదానంగా తీసుకొని వెళ్దాము అది ఎడ్యుకేషన్ అండ్ మోరల్ వాల్యూస్ నేషనల్ స్వయం రైస్ ఎవరో కదా ఎంతమంది కలెక్టర్ ఇస్తారు కలెక్టర్ इसी डेवलप फाइनल डेवलप कापन होता सर नेशनल कमिशन हे पने उनको తెలుస్తాను కేంద్ర మంత్రి ఇప్పుడు విద్యార్థులు ఎదుగుతారు మేడం దేవుడు రాజకీయ రాజకీయ ఒక పొలిటికల్ ఒకటే రాజకీయ వస్తాయి వాళ్ళ యొక్క అక్కడ మిగతా పిల్లల ఏదైతే ఎలైట్ పిల్లలు ఎలైట్ ఫ్యామిలీస్ పిల్లలు వాళ్ళకి ఎడ్యుకేషన్ కావాలి నాకు కూడా ఎడ్యుకేషన్ పిల్లలు కోరుకునే విధంగా అది నిజమైన సమానత్వం। ఆ పిల్లలు కూడా మన పిల్లలు కూడా ఈ గవర్నమెంట్ చదివే పిల్లలు కూడా పల్లెటూరుకి కూడా ఈ యొక్క హరిజనులు గిరిజనులు ఇన్వర్టిఫైడ్ మైనారిటీ కమ్యూనిటీ పిల్లలు కూడా నాకు ఎడ్యుకేషన్ కానీ కోరుకున్న ఆ ఎడ్యుకేషన్ కోరుకుని ఇచ్చిన సమానత్వం వచ్చింది లేకపోతే అలాంటి విద్య అట్లా ఎడ్యుకేషన్ మంచిగా ఉన్నప్పుడు మంచి ఎడ్యుకేషన్ నేషనల్ బిల్డర్స్ సోషల్ బిల్డర్స్ తయారైన దేశంలో ఒక మంచి పారిశ్రామికవేత్తలు వస్తారు, ఒక మంచి పొలిటీషియన్స్ వస్తారు, మంచి ఒక సామాజికవేత్తలు వస్తారు, మంచి లీడర్స్ ఉంటారు। అన్నిటి కారణం ఇదే। ఇది లేకుంటే ఇది ఫెయిల్ అయితే ఇది ఫెయిల్ అని ఫెయిల్ అయితే। आदिलाबादला भेट देणारे DWBDNC सदस्य तुर्क नरसिंह यांनी भाजप नेते कंदी श्रीनिवास रेड्डी कॅम्प ऑफिसला भेट दिली। त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। संपूर्ण कॅम्प ऑफिसमध्ये एकच खळबळ उडाली। नंतर कंदी श्रीनिवास रेड्डी यांनी नरसिंह यांचा शाल देऊन गौरव केला। दक्षिण मध्य रेल्वे बोर्डाचे सदस्य GV रमणा आणि कामगार त्यांच्यासोबत होते।
कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकऱ्यांचे उखळ पांढरे होत आहे। अतिवृष्टी आणि किडीमुळे नुकसान झालेल्या पिकांना वाचवल्यास ते उपलब्ध होईपर्यंत भावात घसरण होईल असे त्यांचे म्हणणे आहे। एकीकडे प्रतिकूल हवामानामुळे उत्पन्न घटले, दुसरीकडे बाजारपेठात कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहे। हंगामाच्या सुरुवातीला कापसाचा भाव गुणवत्तेनुसार 9,000 रुपयांपर्यंत होता। यामुळे नफा न झालेली गुंतवणूक परत येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती। मात्र दिवसेंदिवस भाव घसरत असल्याने त्यांची दैना होत आहे। CCI आधारभूत किंमत कमी असल्याने शेतकरी खुल्या बाजारात कापूस विकत आहे। आदिलाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 29,506 क्विंटल तुरीची खरेदी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ते खूपच कमी आहे। कापसाचे भाव हळूहळू कमी होत असल्याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस, कापूस बियाणे आणि कापूस तेलाचे भाव स्थिर असले तरीही स्थानिक पातळीवर दर कमी होण्याबाबत शंका आहे। CCI आधारभूत किंमत 6,380 रुपये असताना शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातील किमतीपेक्षा जास्त भाव दिला, त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस खाजगीरित्या विकला। व्यापारी व मध्यम कापसाचे भाव पडत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे। आजचा भाव उद्या नसेल असे सांगितले जाते। वाढलेल्या खर्चामुळे प्रति क्विंटल 12,000 रुपये दिले तरच पुरेल, अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागेल अशी व्यथा ते व्यक्त करत आहे। यामुळे भाव वाढेपर्यंत वाट पाहण्याचा त्यांचा ट्रेंड आहे। त्यामुळे घराघरात कापसाचा साठा जमा होत आहे। अरे नंबर कोटा मैत्री भाजप नेते कंदिश युनिव्हर्सिटी कॅम्प ऑफिस प्रजासेवा भवन नेहमीच अभ्यंगतांनी, चाहत्यांनी आणि लोकांच्या आगमनाने गजबजलेली असतात। कंदिश युनिव्हर्सिटी हे समाजसेवेच्या कार्यक्रमांनी आकर्षित झाले आणि त्यांच्या उपस्थितीत अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांना शेले देऊन प्रेमाने आमंत्रित केले। KSR यांनी तेलंगणात भाजपचे सरकार येणार असल्याचे मत व्यक्त केले। प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बळकटीसाठी मैदानी पातळीवर काम करायचे असे आवाहन त्यांनी केले। बिल न भरल्यामुळे सदर ठेकेदाराने पालिकेच्या अंतर्गत KRK कॉलनीत नव्याने बांधलेल्या स्मशानभूमीला कुलूप लावले। त्यामुळे अंत्यसंस्कारही अडचणीपासून मुक्त होत नाही। कॉलनीतील एका व्यक्तीचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला। स्मशानभूमी बंद असल्याने नातेवाईक आणि वसाहतीतील लोकांनी एकत्र येऊन त्यांना दुसऱ्या स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केले। KRK कॉलनीत राहणारे बहुतांश लोक गरीब आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधींना किमान सुविधा पुरवण्यात सपशेल अपयशी ठरले आणि आता स्मशानभूमीचे उद्घाटन करण्यात अपयश येत असल्याची टीका वसाहतीतील लोकांनी केली। एकूणच ही बाब संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली आहे।
అదేనా చందు నేను తీసిస్తాను ఉండండి బియ్యం అటు పోతే ఎట్లా అమ్మ చూడండి చూడండి న్యాచురల్ బంద్ ఉందో చూస్తున్నాను నేను ఎవడో ఆ పేరు రాస్తానేమో అని అట్లా आओ इधर आओ तर इथं शमशान घाटला आणू नाही दिले मग दुसरीकडे वाट लावले ते किती परेशानी आहे ते दुःखात राहतात आणि ते किती परेशानी राहते इथून आता लोक येतात आणतात त्याला आणून इकडं वापस पाठवलं हे काय परिस्थिती आहे हे कोण इन्क्वायऱ्या होतात आमचे बिल नाही उठले आम्हाला परेशानी आहे असं मरणाच्या जागी घरी दुःख झालं तर हे असं कसं मग परेशानी कशी व्हावं कोण इन्क्वायऱ्या करते असं इन्क्वायऱ्या करत नाही तर आम्हाला परिस्थिती काय आहे ते आम्हाला माहीत आहे मग आता हे दुःख कोणाला सांगावं आम्ही कोण घेते आमचं चांगले तरी ऐकत नाही तर ऐकलंय तरी ते करतो म्हणतात आणि बस ज्याचे त्याच्या घरानं जातात जाऊन बसतात बेला मंडळातील खोकदूर गावात बाजीराव बाबा भव्य ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाला सुरुवात झाली। गावात 7 दिवस हे उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात। सकाळी बाबांचे भक्त ढोल ताशा व भजन कीर्तनाने बाजीराव बाबाची पालखी मिरवणूक रस्त्यांवरून काढली व वाईट सवयींपासून दूर राहावे असे ते म्हणतात। दहीहंडी काला मोठ्या थाटात संपन्न होईल। हरी पाठवती हरी करती न फलती गणन गुना करे हे हरी पाठ कीर्ती मुखे दरी गाय पवित्र होय राजा एक पाठी जन्म दिन राजवे आरती बजाव बाबा हे पुण्यभूमी बेतोडा अरे जगाचा कल्याण औकार्य क्रमकार्य शिवनो मार्गवती अकरावादी पती येणे पंथी हे रोमा कृष्ण वाट परमपूज्य सद्गुरू बाजीराव महाराज परमपूज्य अनंत महाराज यांच्या कृपा प्रसादाने भव्य ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह या खोकदूर गावामध्ये दिनांक 11/12/2022 17 तारखेपर्यंत हा जो भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह या गावात सुरू आहे आणि या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचं महत्त्व म्हणजे गाडगेजी बाबांची ग्रामस्वच्छता वंदनी महाराजांची सामुदायिक प्रार्थना ध्यानपाठ आणि ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी। बातमी संपण्यापूर्वी पुन्हा एकदा ठळक बातम्या। DWBDNC चे सदस्य ज्यांचे ध्येय खालच्या जातीचे कल्याण आणि विकास आहे। आदिलाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन तुर्क नरसिंह यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले। कंदी श्रीनिवास रेड्डी कॅम्प ऑफिसला भेट देणारे तुर्क नरसिंह KSR यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा गौरव केला। कापसाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहे। घरांमध्ये पांढऱ्या सोन्याचा साठा जमा होत आहे। या होत्या आजच्या बातम्या। पुढच्या बातमीपत्रात पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा अम्मा न्यूज, सत्तेसाठी जनतेसाठी। नमस्कार।